शैलेश निवगुणे तिथे आहेत. पारितोषिक द्यायचे आहेत. यस, हुजेब यांच्यासाठी पारितोषिक आहेत. जे षटकार खेळले होते त्यासाठी सनीशेठ मुद्दा यांच्याकडून पारितोषिक आहेत. त्याचबरोबर विनायक गव्हाणे या दोन्ही खेळाडूंना विनंती आपण व्यासपीठावर द्यायचंय. पारितोषिक आहेत, पारितोषिक घेण्यासाठी दोन्ही खेळाडू विनंती आहे व्यासपीठावर द्यायचंय. चला, ज्यांनी एका हाताने झेल टिपला होता ना त्या खेळाडूसाठी देखील पारितोषिक आहे. हुजेब व्यासपीठावर द्यायचंय. विनायकने घेतलेली विकेट त्यासाठी 500 रुपये. बाकी हुजेब साठी मात्र पारितोषिक 3 षटकारचे हुजेबने मारले त्याचे 300 रुपये. निखिल दादा तुमच्याच असते ते. आणि त्याचबरोबर विनायकने जी विकेट घेतली त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. शुभमने जो एका हाताने झेल टिपला ना त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांमध्ये जो झेल शुभमने टिपला त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. बापूंची बॅटिंग अजून देखील लाजवाब आहे. बघितलीये आम्ही जिल्हा प्रमुख चषकाला असतो. जिल्हा प्रमुख चषकामध्ये बापूंची बॅटिंग बघितलीये. आदित्यने टिपलेला सुंदर झेल. आदी मिसाळ या स्पर्धेमध्ये खेळला देखील आणि या स्पर्धेमध्ये आता प्रेक्षक म्हणून बक्षीस देखील मिळालं. शुभम पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. आणि आता आपण लगेचच समालोचन कक्षामध्ये वळूया कारण शैलेश सरांचा आवाज ऐकायचा आहे सर्वांना. पुणे तिथे काय उणे आमचे सर्वांचे लाडके शैलेश निवंगुणे. ओव्हर टू शैलेश सर. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. रमेश बापू कोंडे यांचं झालेलं शुभागमन, त्यांचा केलेला सन्मान आणि अशा व्यक्तिमत्वांचं इथे शुभागमन होणं आणि त्यांचा सन्मान करणं हे खऱ्या अर्थाने पुणे प्रीमियर लीगच्या संपूर्ण टीमचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार आहेत. मॅच कडे आपण वळतोय. क्वालिफायर राऊंड इथे सुरू आहे. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा फटका हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. धनंजय इथे होतील बाद. पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. आपलं पुणे आपली स्पर्धा. पुणे प्रीमियर लीग हाय मर्दा ये मर्दा. पहिल्याच विकेटचं पतन. धनंजय इथे बाद. संघाचा संघनायक कॅप्टन बोरक्या इथे होतोय बाद. मोठा धक्का आरडी वॉरियर्स या संघाला बसतोय. अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ आपण पाहतो इथे गोलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकला आरडी वॉरियर्स या संघाने. आणि या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय. थोडासा धाडसी निर्णय घेतलाय. निर्णय घ्यायला काही वेळ लागत नाही. निर्णय कधी आणि कसाही घेतला जातो. फक्त तो यशस्वी कसा होईल यासाठी मात्र तुम्हाला मेहनत करावी लागते. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा. परंतु इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्येमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. निर्धाव चेंडूची इथे सांगता होतीये. धावसंख्या 11. नवीन बॅटर आपण पाहतोय प्रसन्न उर्फ फिंच. पुढचा बॉल इथे देखील ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती. विशाल सरकार तिथे मात्र चेंडू लाडवू शकले नाहीत. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत होईल फरार. येईल पुन्हा एकदा चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15. एक बॅटर बाद 15. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती हर्षराज खेडेकर, अमर खेडेकर यांचे चिरंजीव. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल इथे प्राप्त केला जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 17. एक बॅटर बाद 17 धावा. इथे देखील फुल टॉस आणि फुल टॉस वरती बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे, आर पार फरार. षटकार. महासंग्राम क्रिकेटचा रंगना राडा होणार, पोर नाही ऐकणार. राडा होणार, पोर नाही ऐकणार. राडा होणार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. इथे खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हातातून निसटलाय. बॅकअप आहे आणि तिथे मात्र सिंगलच धाव मिळेल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 24. श्री माने यांनी काल जो झेल टिपला, आज जर तशाच पद्धतीने जर झेल टिपला तर त्यांचे डाय हार्ट फॅन शिवमजी रायकर यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आता तसा प्रयत्न करावा लागेल. आणि इथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. उंची, लांबी योग्य. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. षटकार. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. अनिकेत पोटे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. फिंच यांनी जर का लागोपाठचे 3 षटकार मारले तर त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. सिद्धार्थ पाटोळे तिथे तैनात आहेत. या फॉर्मॅट मधला एक सर्वात महत्वाचा खेळाडू म्हणून सिद्धार्थ पाटोळे यांची एक ओळख आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 31. दुसरं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. शेवटचा बॉल आहे. 31 धावा झाल्यात. 2 षटकार आतापर्यंत खर्च केलेत. इथे देखील फटका फसलाय. चेंडू हवेत. आता मात्र इथे झेल टिपलाय. विकेटचं होईल पतन. दुसरा बॅटर झेलबाद डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. लय जिगरबाज हे आमचे प्लेयर, गडी चमकवून टाकणार ओहर. विकेट घेतल्याबद्दल इथे अमरदादा खेडेकर यांच्याकडून स्वतःच्या चिरंजीवास 2,000 रुपयांचं कॅश प्राइज इथे प्रदान करण्यात येईल. जास्त नाही देणार पण 2,000 देणार. पारितोषिक मैदानामध्ये मिळवणं ही देखील भाग्याची गोष्ट आहे. वडील अजूनही मैदानं गाजवतायत. चिरंजीव मागे नाहीयेत. 2 षटके संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय आरडी वॉरियर्स या संघाकडून. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती कुमार. या फॉर्मॅट मधला अजून एक सुपरस्टार
कुमार. कुमार माने इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत. या हप्पीज टेनिस बॉल क्रिकेट मधला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील कुमार माने यांची एक ओळख आहे. फिरकीपटू आहेत परंतु बॅटिंगसाठी सिक्सर किंग आहे. फिंच. पहिला बॉल या षटकातील पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. अक्षरशः त्या चेंडूला भिंगरीचं स्वरूप दिलं. गर 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 चेंडू फिरवला आणि सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. डॉट. पहिला चेंडू निर्धाव. बॅटिंग पॉवर प्ले मधला. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा गतीचं इथे परिवर्तन केलं. गतीचा केलेला योग्य वापर, मती इथे योग्य पद्धतीने वापरली आणि त्यामुळे संघाची प्रगती झाली. गती, मती आणि प्रगती ही मुलींची नावं नाहीयेत, या खेळामधला भाग आहे. गोलंदाजाने गतीचा योग्य वापर केला, हळुवार पद्धतीने चेंज अप पेस आणि त्या दरम्यान शरीराचा वेध. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 32. धावसंख्या 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा चेंडू इथे फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव. धावसंख्या होती ती 32. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइड. ओ इथे मात्र संधी होती. 5,000 रुपये मिळाले असते या एका झेलासाठी आणि संधी आलती. आणि कालच मला वाटतं विनोद सरांनी सांगितलं की देव होता द्यायला परंतु पदर नव्हता घ्यायला. असं काहीसं घडलं. झेल निसटला. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 34. पुन्हा एकदा गती परिवर्तन. चेंज अप पेस. पुन्हा एकदा निर्धाव. काही षटक इथे हाताळलंय कुमार माने यांनी. माने या ना माने. कुमार माने इथे मात्र ऑन साइड. ओ काय प्रयत्न केला. प्रयत्न आवडलाय का. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या. हा जर झेल घेतला असताना 5,000चे 10,000 होते. बघा 2 वेळा संधी मिळाली. हा तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला इथे पारितोषिक मिळणारच आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आरडी वॉरियर्स या संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा झाल्यात. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो इथे 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती डिम्मो. फार सुरेख नाव आहे. हे खरं नाव नाहीये, हे टोपणच नाव असेल. एवढं नाव असं कोणी ठेवत नाही. नाव ठेवणाऱ्यांसाठी फार विचार करतात. नावं ठेवायला विचार करावाच लागतो. विचारपूर्वक नाव ठेवलंय डिम्मो. इथे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक वरती आपण पाहतोय संकेत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती फिंच. हा चेंडू पहिलाच निर्धाव. बॅक टू द बॉलर. षटक क्रमांक 4 ची सुरुवात निर्धाव चेंडूने होतीये. पुढचा बॉल इथे फुल टॉस, परंतु म्हणावा तसा त्याचा फायदा घेता आला नाही. नो बॉल आहे. नो +1. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37. 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आहे परंतु पुढचा चेंडू इथे नो +1. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 37. तर पुढचा बॉल असेल फ्री हिट. फिंच यांच्यासाठी संधी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळलाय.
इथे पंच कळवती लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 38. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 15. त्यानंतर देखील धावा आल्या, परंतु त्यानंतर धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा फटका मात्र सुरेख. सीमारेषेच्या पार हा येतोय दमदार असरदार पुणे प्रीमियर लीगला सलामी देणारा षटकार. नाही सामना जिंकणं सोपं, वंडरफुल दिसणार शॉट. या बघाय माझ्या विषय तिथं जंक्शनचा होणार. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 44. 2 बॅटर बाद. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार. हर्षराज यांनी थांबा डीजे 2 मिनिटं थांबा. हर्षराज यांनी जी विकेट घेतली त्याबद्दल गणेश खेडेकर यांच्याकडून 500 रुपये. परत एका हातामध्ये झेल घेतला. कोणी घेतला? परत आज घरी जास्त तोपर्यंत तुम्ही मला वाटतं लाखभर रुपये घेऊन जाताय. पुन्हा एकदा एका धावेने पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. सिंगल इथे मिळते. धावसंख्या होते ती 51. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 51 धावा. मागच्या 2 चेंडूंवरती आलेले 2 बिगेट आणि त्यामुळे मात्र धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 51. पुन्हा एकदा चेंडू इथे लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. सिंगल इथे मिळते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 53. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा. 2 बॅटर बाद. बघा काही पॅम्पलेट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत जे MB अष्टेकर ज्वेलर्स यांच्याकडून तुमच्यापर्यंत पॅम्पलेट्स वाटण्यात आलेले आहेत. आपल्याला काय करायचंय, जो ऍप आहे, जो इथे ऍप देण्यात आलाय, तो ऍप आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करा आणि आपल्याला हा जर ऍप डाउनलोड केला तर 100 मिलीग्राम सोनं फ्री मिळणार आहे. म्हणजे जवळपास आत्ताच्या टायमिंग मध्ये 1,500 रुपयाचं ते सोनं. आता ते सोनं तुम्हाला कसं मिळणार आहे, ते ऍप नुसार मिळणार आहे. तुम्ही त्यावरती गेल्यानंतर सर्व काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आणि जर काही तुम्हाला शंका असेल तर खाली जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती मोबाईलवरती तुम्ही फोन करा आणि सर्व काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घ्या. धन्यवाद. MB अष्टेकर ज्वेलर्स आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. मॅच कडे आपण वळतोय. 4 षटकं संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53. चला, श्री माने यांनी जर का विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मात्र त्यांना 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला शुभम रायकर यांच्याकडून प्रदान करण्यात येईल. आणि यश बेलदारी यांच्याकडून जर मेडनवर टाकलीत तुम्ही तर 10,000 रुपये. बघा, पहिलाच बॉल इथे निर्धाव. सुरुवात निर्धाव चेंडूने झाली आहे. डॉट बॉल. पहिला चेंडू इथे निर्धाव. पुन्हा एकदा डॉट, परंतु पंचांनी नो बॉल कळवलाय. नो बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 54. पुढचा बॉल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. फ्री हिटचा बॉल उडवलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. लांब लचक कडक बेधडक षटकार. या बघाय माझ्या विषय तिथं जंक्शनचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार. एका हाताने झेल घेण्याची संधी आलती परंतु नशिबात नव्हती. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 60. शेवटचं षटक आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. ओ, इथे गडबड झाली, गोंधळ झाला आणि एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. दिवसा ढवळ्या बरोबर आपण बघू शकता 9:30 धावेंची केलेली ही चोरी आहे. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये.
धावसंख्या 62. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. पुन्हा एकदा तिथे चेंडू अडवलाय. दुसरीचा प्रयत्न. आता मात्र चूक होणार नाही. आता मात्र इथे बॅटर धावबाद. स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाईस केली आहे आणि अजून एका बॅटरचं पतन. क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद होऊन फिंच बॅक टू द पॅव्हिलियन. पोरं नाही ऐकणार रे राडा होणार. पोरं नाही ऐकणार रे राडा होणार. पोरं नाही ऐकणार राडा होणार. पोरं नसत्यात ऐकत. प्रेक्षकांची देखील अफाट गर्दी या स्पर्धेदरम्यान आहे. क्रिकेटचे दर्दी आहेत आणि त्यांनीच केलेली ही गर्दी आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं संपूर्ण पुणे प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार. आपण आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे शोभा दिली त्याबद्दल तुमचा विशेष आभार. मॅचकडे आपण वळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील जे नॉन स्ट्राईकला आहेत, परंतु स्ट्राईक वरती संकेत साहिल. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेर. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 64. 3 बॅटर बाद 64. इथे फुलटॉस. फॉलिंग स्वीप. पत्रा तोड षटकार. बॉल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय षटकार षटकार षटकार. 6 धावांसाठी 70 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचा बॉल या इनिंग मधील. शेवटचा बॉल. श्री माने गोलंदाजी मार्क वरती. साहिल पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे पुन्हा एकदा साहिल देखील धावबाद. इनिंगची समाप्ती. बरोबर 70 झाल्यात. विजयासाठी 71 धावांची गरज आहे. 30 चेंडूंमध्ये 71 बनवायच्या आहेत. त्या बनवल्या जातील की रोखल्या जातील येणारा अवधी आपल्या समोर आहे. पुणे प्रीमियर लीग 2026 दुसरं पर्व मैदानामध्ये संपन्न होत आहे. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ज्या माध्यमातून लाभलंय ते शिवसेना युवासेना शहर प्रमुख अध्यक्ष महात्मा फुले वाडा भिडेवाडा आणि राष्ट्रीय स्मारक समिती महाराष्ट्र शासन माननीय श्री निलेश भाऊ गिरमे यांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक आभार. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 55,555 आणि हे सौजन्य आपल्याला लाभलंय. माजी उपसरपंच खडकवासला श्री संदीप भाऊ मते यांचा देखील विशेष आभार. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 35,555 माजी संचालक कॉस्मॉस बँक माननीय श्री मिलिंद भाऊ पोकळे यांचा देखील विशेष असा आभार. ग्राउंड सौजन्य माननीय गणेश शेठ आखाडे उद्योजक यांचा देखील विशेष आभार. युट्यूब लाईव्ह सौजन्य माननीय राहुल शेठ बांदल युवा उद्योजक यांचा देखील विशेष आभार. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर माननीय अप्पा शेठ खेडेकर युवा उद्योजक यांच्याकडून देखील आपल्याला विशेष सहकार्य लाभलंय. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. विजेत्या व उपविजेत्या संघ मालकांसाठी जी 2 व्हीलर बाईक आपल्याला लाभली आहे त्यासाठी माननीय प्रतीक शेठ मते माननीय रोहन शेठ करंजकर माननीय सागर शेठ वडणे आणि माननीय ईश्वर शेठ खेडेकर या 4ही उद्योजकांचं संपूर्ण प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असे आभार. त्याचबरोबर विशेष आभार अमर ऑडिओ विशेष आभार. आनंद खडके आय आर्ट्स LED त्याचबरोबर लाईट सौजन्य माननीय प्रकाश भाऊ चव्हाण उद्योजक यांचा देखील विशेष आभार. विशेष सहकार्य माननीय श्री काकासाहेब चव्हाण नवनिर्वाचित नगरसेवक पुणे मनपा त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष शिवगंगा ग्रुप माननीय भरत भाऊ लाईगुडे यांचा देखील विशेष असा आभार. त्याचबरोबर सायकल सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय ज्यांना प्लेअर ऑफ द डे हे सौजन्य आपल्याला लाभलंय माननीय बापूशेठ रायकर प्रोप्रायटर धायरेश्वर बॅटरीज अध्यक्ष एकता मित्र मंडळ त्याचबरोबर माननीय संतोषदादा लायगुडे उद्योजक माननीय तुषार भाऊ चौधरी उद्योजक माननीय प्रसाद भाऊ चव्हाण उद्योजक माननीय अक्षय भाऊ चव्हाण उद्योजक आणि माननीय श्रीपाद भाऊ चव्हाण उद्योजक या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.
पंच कमिटी जेवण व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून लाभली माननीय शिवराज भाऊ चव्हाण यांचा देखील मी विशेष असा आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने विशेष सहकार्य अमित भाऊ जंगम, प्रशांत भाऊ पाटील, परेश शेठ जाधव, पप्पू शेठ कुचेकर, सिद्धार्थ भाऊ पाटोळे, इप्पूबाई शेख आणि शिवप्रसाद पाटील या सर्व उद्योजकांचं देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर पप्पू शेठ कुचेकर ज्यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना पाण्याचं सौजन्य लाभलंय त्यांचा देखील विशेष आभार. त्याचबरोबर या सर्व स्पर्धेदरम्यान आपल्याला विशेष असे आभार व्यक्त करावे लागेल SS स्पोर्ट्स, त्याचबरोबर ज्या काही स्पॉन्सर्स आपल्याला लाभलेत, साई सलून, फिश मार्केट, त्याचबरोबर 6 सीट, मीडिया कार्ट, श्री कन्स्ट्रक्शन, युवा लाईट्स, त्याचबरोबर शिवकृपा एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर संकल्प या सर्वांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेल. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे वळतोय आणि दुसऱ्या डावाची सुरुवात जशी होईल पुन्हा एकदा हाफिज टेनिस बॉल क्रिकेट मधील एक जाणकार आवाज विनोद चोरगे सर आपल्या बरोबर जोडले जातील. कॉमेंट्री बॉक्स मधून पुन्हा एकदा ते आपल्या सर्वांचं स्वागत करतील. ओ टू कॉम बॉक्स विनोद सर. धन्यवाद शैलेश सर. आणि मॅच मैदानामध्ये सुरू झाली आहे. जबरदस्त खेळ मैदानामध्ये आता रंगला आणि ही मॅच डू ऑर डाय. अब याचना नाही, अब रन होगा, जीवन या मरण होगा. कारण आता जिंकायचंच आहे. जर जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये हारलात तर मात्र 4थ्या क्रमांकावरती थांबावं लागेल. विजयासाठी आपण पाहिलं तर धावा बनवायच्या त्या जवळपास 71 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं गेलंय आणि 71 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी विशाल सरकार आणि त्याचबरोबर कुमार माने ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. एक भलं मोठं टार्गेट नाही पण एक चांगलं फायटिंग स्कोर मात्र तयार झालाय. आणि हा चेंडू देखील सुरेख, आणि ते अपील मात्र जोरदार केले. पंचांनी मात्र इथे नकार दिलाय. इथे अपील फार जोरदार केली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्त वेळ अपील करू नका, जास्त वेळ होऊ नका गोळा. विकेट हॅट्रिक घेतली तर योगेश दादा खोपडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. यस, सन्माननीय निलेश दादा गिरमे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. शिवसेना युवासेना शहर प्रमुख आणि या स्पर्धेच्या नेहमीच पाठीशी उभे राहणारे, या स्पर्धेचे बॅकबोन, या स्पर्धेचा कणा, आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय निलेश भाऊ गिरमे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्यांनी निलेश भाऊंचं स्वागत करूया. पुणे प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे, या दुसऱ्या पर्वामध्ये निलेश भाऊंचं सहर्ष स्वागत. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. क्वालिफायरचा सामना, पंचांचा नो बॉलचा इशारा मात्र केलाय. चला मॅच चालू ठेवा. पंचांची बाजू घालणार. तिसऱ्या पंचाकडे निर्णय मात्र सोपवलाय. रिव्ह्यू फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. विशाल सरकारने जर 50 धावा केल्या तर यश बेलदरेकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक साठी योगेशजी खोपडे यांच्याकडनं चला तिसऱ्या पंचानं कॉल केलाय. आता लगेच फिल्डर जागेवरती चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचाचा निर्णय नो बॉल. पंचाचा निर्णय मात्र आलाय. चार धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि हा चेंडू परत एकदा जोरदार फटका. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग मास. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,25,555 रुपये. द्वितीय क्रमांक 75,555 रुपये. हे दोन्ही पारितोषिक आपल्या ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते आमचे सर्वांचे लाडके आणि या स्पर्धेच्या नेहमीच पाठीशी उभे राहणारे निलेश भाऊ गिरमे, शिवसेना युवासेना शहर प्रमुख, शिवसेना अध्यक्ष महात्मा फुले बिडेवाडा, त्याचबरोबर राष्ट्रीय स्मारक समिती महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला मिळाले. मनापासून धन्यवाद. या भागातली टीम लई टॉप. शिक्षर कॅट बॅटिंग. फक्त पारितोषिक खेळाडूंना नाही तर प्रेक्षकांना देखील आहेत.
मैदानाच्या बाहेर एका हातात झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक. समोर जो PPL चा बोर्ड आहे त्या बोर्डला फलंदाजाने डायरेक्ट चेंडू मारला तर फलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक. आज तुम्हाला इथून जेवढं घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जा. क्रिकेटची मजा घेऊन जा, क्रिकेटचा खेळ बघून जा, क्रिकेटचा दगदगता थरार पाहून जा. चेंडू हवेत आणि ते झेल टिपला, मोठी विकेट. फलंदाज मात्र बाद. राडा होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार. पहिला फलंदाज इथे मात्र बाद झालाय. अहमददादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघाला बसलेला पहिला धक्का. RD वॉरियर्स, काय दमदार खेळ RD वॉरियर्सचा सुरू झालाय. असं वाटलं होतं की इथपर्यंतचा प्रवास त्यांच्यासाठी अवघड झालाय, पण अगदी जादू झाली आणि RD वॉरियर्स इथपर्यंत पोहोचलाय. धाव 16 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. एक फलंदाज बाद 16. एका ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 16 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पुणे प्रीमियर लीगचा दमदार आयोजनाचा एक महान असा आविष्कार आपण पाहतोय. हप्पीच क्रिकेटसाठी फार मोठी पैरवणी. धावफलकावरती नजर टाकूया. 16 धावा. आज अगदी अंतिम दिवस, फायनलचा दिवस आणि स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली गोळा. धावफलकावरती धावा आहेत 16. आकर्षक ट्रॉफीने सजलेलं हे ग्राउंड, ह्या ट्रॉफीवरती जवळपास 16 टीमांचा होता डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16. कोण जिंकेल, कोण हारेल, कुणाच्या पोटामध्ये येईल गोळा. धावफलकावरती धावा आहेत 16. 16 धावफलकावरती आपण पाहतोय. 24 चेंडू 55 धावांची गरज. मॅच इथे रंगतदार होत चालली आहे. RD वॉरियर्स की अमरदादा खेडेकर, कोणता संघ बाजी मारेल. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय सिद्धार्थ पाटोळे. हप्पीच क्रिकेटचा क्रिस गेल म्हणून ज्या खेळाडू ओळखला जातो तिथे सिद्धार्थ पाटोळेचा झेल सोडला. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. होणार पोरं नाही ऐकणार, राडा होणार पोरं नाही ऐकणार. सौरभच्या हातून सुटलेला झेल, चेंडू सरळ गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 20 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहे. सिद्धार्थ पाटोळेला मिळालं जीवदान, त्याचा कितपत फायदा आता घेतला जाणार. हा चेंडू ते व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय परत एकदा फाइंडिंग दरम्यान खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव इथे मात्र घेतली आधी. आता 22 धावा धावफलकावरती झाल्या आणि 22 चेंडू शिल्लक आहेत. 49 अजून बनवायचे आहेत. सिद्धार्थ पाटोळे आणि कुमार माने ही जोडी मैदानामध्ये. काल कुमार माने आणि सिद्धार्थ पाटोळे दोघं शून्यावरती आउट झाले. नंतर श्री मानेने डाव सावरला आणि आज या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी. काल झालेली चूक आज होता कामा नये. आज लढायचंय, आज खेळायचंय, आज जिंकायचंय. अनिकेत कोले मॅन विथ गोल्डन आर्म. अनिकेत कोले गोलंदाजी मार्गावर स्वागत केले अनिकेतचं. षटकाराने फार दूरवरचा फटका. षटकार नाही सामना जिंकणं. सिद्धार्थ पाटोळे मैदानामध्ये खेळतोय. सलग 5 षटकार जर मारले तर शुभम रायकर यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. आणि अगदी मोठं पारितोषिक आलंय. डायरेक्ट बँकॉकची ट्रिप अरबाज पटेल साठी आलंय. जर अरबाज पटेलने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मारून दिलं तर DK स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्याकडून अरबाज साठी डायरेक्ट बँकॉकची ट्रिप. ध्रुवदादा काळेल यांच्याकडनं पारितोषिक आले अरबाज साठी. सगळे रेकॉर्ड इथे तुटणार आहेत. पंचांचा इशारा पाहूया काय होतंय. पंचांकडे मात्र दाद मागितली जाते. दोन्ही पंच मिळून निर्णय घेतील. एकच रिव्ह्यू आहे. 29 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. आणि हा पंचांचा निर्णय पाहूया काय तर. रिव्ह्यू घेतलाय का? यस, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. आणि आता पाहूया काय होतंय, कारण मगाशी फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला नव्हता. अजून तो रिव्ह्यू मात्र साबूत आहे आणि तो रिव्ह्यू आता घेतला जातोय. आणि पंचांचा इशारा आला व्हाईट बॉल. आता मात्र
रिव्ह्यू आता मात्र गमावलाय फिल्डिंग टीमने. आता त्यांना रिव्ह्यू मिळणार नाही. एकच रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू होता तोही गमावला. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 12 धावा अनिकेतने पहिल्या 3 चेंडूमध्ये खर्च केला. खरं तर पहिल्याच चेंडूवरती त्याने जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये सिद्धार्थ पाटोळे नावाचा मासा अडकला होता, पण ऐन वेळेला सौरभचं जाळं फाटकं निघालं. यस, कुमार मानेचा झेल तिथे सुटला आणि तिथे जीवदान मिळाले, पण स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर आता सिद्धार्थ अजून देखील मैदानामध्ये बॅटिंग करतोय. चेंडू हवेत आणि हा झेल टिपला. फलंदाज बाद. सिद्धार्थ पाटोळे कोसळलाय. क्रिकेटचा रंगणार राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार. राडा होणार. आणि जो झेल टिपला धनंजयने त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. योगेश दादा खोपडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. सिद्धार्थ बाद झालाय आणि आता खळबळ होतीये. आता पाहूया कशा प्रकारे खेळ पुढे सरकेल. मॅच अजून संपली नाहीये. जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेच्या 4थ्या क्रमांकावरती थांबावं लागेल. जो संघ जिंकेल त्याला सेमीफायनल मॅच खेळायची आहे. SS स्पोर्ट्स अकॅडमी सोबत एक सेमीफायनलची मॅच त्यांना अजून खेळणं बाकी आहे. इथे अगदी फायनल पर्यंत पोहोचायचंय. निखिल शेठ मुत्ता संघ फायनल मध्ये पोहोचला, दिमाखात पोहोचला. अरबाज पटेलचा दमदार खेळ आपण पाहिला आणि त्याच अरबाज पटेलने जर फायनल तरी जिंकून दिली तर दूरदादा काळे यांच्याकडनं अरबाज साठी, फॅमिलीसाठी, दोघांसाठी ही बँकॉकची ट्रिप मात्र दिली जाईल. अरबाजने आज जर पुणे प्रीमियर लीग स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं तर ट्रॉफी घेऊन दुबईला जाता येईल अरबाजला. धावफलकावरती आपण पाहतो 29 धावा, 2 फलंदाज बाद 29. बँकॉकची ट्रिप असेल अरबाज साठी. श्री माने नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. श्री माने कालच्या मॅचचा हिरो. काल श्री मानेने टीमला विजय मिळवत सेमीफायनल पर्यंतचा प्रवास पूर्ण करून दिला. हा चेंडू व्हाईट बॉल. अनिकेत कोले गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 13 धावा खर्च केल्या. सिद्धार्थ पाटोळे नावाचा एक बिनीचा मोहरा त्याने गारद केलाय. इथे मात्र श्रीमाणीला हा चेंडू समजू शकला नाहीये. चेंडू मात्र डॉट बॉल. आंबेगाव परिसरातील एक ताकदवान खेळाडू, सिंहगड परिसरातील एक ताकदवान खेळाडू म्हणून अनिकेतकडे पाहिलं जातं. मॅन विथ अ गोल्डन आर्म, सोन्याचा हात घेऊन आज जन्माला आलाय आणि डोकं देखील अगदी चमनप्रासाच्या इतकं आहे की टीम कशी बनवायची, गेम कसा करायचा हे अनिकेतला चांगलं माहिती आहे. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. श्री मानेने जर हॅट्रिक षटकार जर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक स्वराज पोकळे यांच्याकडून असेल. धनंजयने हॅट्रिक घेतली तर धनंजयसाठी देखील स्वराज पोकळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिकांची वर्षा होतीये. प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर एका हातात झेल टिपला तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मला वाटते आधी मिसाळने 2 झेल टिपलेत. एक बक्षीस त्याला मिळालंय. एक झेलचं बक्षीस नंतर देण्यात येईल. 2 षटकार जर मारले तर शुभम रायकर यांच्याकडनं 3 षटकार जर मारले सलग तर शुभम रायकर यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. इथे आता समालोचन कमी आणि बक्षिसांची खैरात जास्त बोलायला लागेल. बक्षिसांची उधळण जास्त बोलावं लागेल. बॅटिंग पॉवर प्ले. गोलंदाजी मार्कवर आलाय सौरभ. समोर असेल कुमार माने. या मॅच मध्ये कुमार मानेची बॅटिंग मात्र महत्वाचे की फॅक्टर ठरेल, कारण आधीच्या मॅच मध्ये त्याची बॅटिंग झाली नव्हती. काही फटाके आपण दिवाळीमध्ये घेऊन येतो पण वाजवताना थांबतो का, तर काही फटाके आपल्या लक्ष्मीपूजनला वाजवायचे असतात आणि हा तोच फटाका आहे, हा तोच बॉम्ब आहे जो या मॅच मध्ये वाजणं गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र समजू शकला नाहीये. डॉट बॉल. चेंडू मात्र निर्धाव आलाय. परत एकदा सौरभ. त्यावेळेस हा चेंडू देखील व्हाईट बॉल. इथे व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांनी कळवलाय. पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीला समांतर. कळवलं. आता धाव आहे अवांतर.
31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 17 चेंडू 40 धावांची गरज. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण पोहोचणार पुढच्या फेरीमध्ये, कोणाला चौथ्या क्रमांकावरती थांबावं लागेल. फायनलचा दिवस, अंतिम दिवस मैदानामध्ये रंगलाय. पुणे प्रीमियर लीगचा थरार. हा चेंडू इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आलाय. कुमार मानेसाठी मात्र हा चेंडू आलाय निर्धाव. आणि कुमार माने एक जिद्दी खेळाडू आहे, त्याला जबाबदारी माहिती आहे आणि आज जबाबदारीने स्वतःला सिद्ध करावं लागेल, खेळावं लागेल. ओ हो 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 हो, नो बॉल, नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल. श्री मानेची विकेट महत्वाची होती, की फॅक्टर होती, तिथे मात्र पंचांचा इशारा, नो बॉल आला आणि श्रीला मिळालं जीवदान. कुमार मानेला जीवदान मिळतंय. आज मला वाटतं कुमार वाणीला दोनदा जीवदान मिळेल, एकदा नाही दोनदा जीवदान मिळाले. त्याचा फायदा मात्र आता त्याला घ्यावाच लागेल. विकी आठवले आणि बाबू आठवले यांच्याकडनं पारितोषिक आहे. चल 2,000 रुपयाचं पारितोषिक, सलग 3 षटकासाठी पारितोषिक, 2 षटकासाठी पारितोषिक. इथे चेंडू हवेत आणि इथे झेल टिपला, पण चेंडू फ्रीडचा होता. तिसऱ्यांदा जीवदान मिळलंय आज कुमार माने. मला वाटतंय नशीबच खाऊन आलंय की काय. यस, द पब्लिकने बाहेर जेल टिपला एका हातात, तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि क्षेत्ररक्षकाने आतमध्ये एका हाताने जेल टिपला तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक पुणे प्रीमियर लीग कडनं असेल. त्या एका हाताने जेल टिपण्याच्या नादात मॅच घालवू नका. आयोजकांनी बक्षीस लावलंय, कारण आम्हाला अजून रोमांच हवाय, आम्हाला अजून मनोरंजन हवंय. पुणे प्रीमियर लीग म्हणजेच मनोरंजन. आज IPLच्या मॅच सर्वांनी सोडल्यात. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी मोबाईल खिशात ठेवलेत, बघतायत फक्त पुणे प्रीमियर लीग, फक्त पुणे प्रीमियर लीगचे दिवाणे आज मैदानामध्ये. आणि जे ऑफलाईन आहेत, जे ऑनलाईन आहेत, ते देखील फक्त पुणे प्रीमियर लीग पाहत आहेत. धावफलकावरती 34 धावा आपण पाहतोय. कुमार परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती असेल. हा चेंडू मात्र हवेत आणि यावेळेस मात्र संधीला सोनं करता न आल्यामुळे कुमार मानेला परतावं लागेल. विकेट गमावली आहे, फलंदाज बाद. श्री मानेसाठी आता पारितोषिक होते. विकी आठवले, बाबू आठवले प्रत्येकी 2,000 रुपयाचं पारितोषिक. श्री मानेने सलग 2 षटकार जर मारले तर जवळपास 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल. कुमार मात्र बाद झाला. संधी एकदा साथ देते, दुसऱ्यांदा चान्स मिळतो, तिसऱ्यांदा मात्र चान्स मिळत नाही. श्री मानेसाठी मात्र आता 5,000 रुपयाचं पारितोषिक. शुभम रायकर यांच्याकडनं सलग 3 षटकार जर मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. कुमारला मात्र यावेळेस संधीचं सोनं करता आलं नाही. गलती एक बार माफ होती है, 2 बार माफ होती है, तीसरी बार माफ होती है, लेकिन चौथी बार डायरेक्ट बैटर को साफ होती है. इथे मात्र माफी नाही, चुकीला माफी नाही. विकेट मात्र गमावली लागली. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतोय आकाश साठे. आणि इथे आकाश साठे, डोक्याची घंटा वाजली आहे, फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरी विकेट. 500 रुपयाचं पारितोषिक योगेश दादांकडनं. 500 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाजासाठी. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 विकेट धनंजयने घेतल्या. सौरभने मात्र सलग 2 विकेट घेतल्या. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी बनवायच्या त्या 37 धावा. शोहेब गोलंदाजी मार्कवर आलाय. शोहेब बॅटिंग साठी शोएब मैदानामध्ये आलाय आणि गोलंदाजसाठी आता गोलंदाज धनंजय कांबळे. संघाचा नेता, संघाचा कर्णधार. हॅट्रिक घेतली तर स्वराज पोकळे यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. धनंजय, आज धनंजय मात्र एका वेगळ्या अंदाजामध्ये उतरलाय. कालपर्यंत त्याचा दिवस खराब होता, पण आज त्याचा दिवस मात्र चांगला दिसलाय. ज्या प्रकारे त्याची टीम खेळतीये, गत वर्षी देखील फायनल पर्यंत टीमला घेऊन आला होता, या वर्षी देखील फायनल मध्ये जाण्याचं स्वप्न घेऊन मैदानामध्ये आलाय. पण समोर आव्हान असेल अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन. श्री मानेची विकेट महत्वाची होती, ती टिपली आहे धनंजयने. फलंदाज बाद.
हॅलो हॅलो 11 चेंडू 37 धावांची गरज. त्या लहान मुलाला जो आतमध्ये चालला त्याला बाहेर घेऊन यायचंय. जा लवकर जा बाळा पटकन. मला वाटतं एक छोटा फॅन मैदानामध्ये आला. एकदा जोरदार टाळून जाऊ द्या. पुणे प्रीमियर लीगचा एक छोटा फॅन मैदानामध्ये दाखल होतोय आणि तो आलाय कोणाकडे? धनंजय. धनंजयकडे एक छोटा फॅन आलाय आणि सोबत एक सेल्फी काढला जाईल. एकदा जोरदार टाळून जाऊ द्या. हे दिले हप्पीज क्रिकेटने, हे दिले हप्पीज क्रिकेटला पुणे प्रीमियर लीगने, हे दिले रोहितदादा लायगुडेने हप्पीज खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला. आज धनंजयच्या मनामध्ये काय आनंद असेल तो धनंजयलाच माहिती. कारण एक छोटा खेळाडू मॅच सुरू असताना आतमध्ये आला आणि धनंजय सोबत सेल्फी घेऊन गेलाय. हा सेल्फी मला वाटतं धनंजय परत त्याच्याकडनं जाऊन त्याला एक मोठं गिफ्ट देऊन त्याच्याकडनं घेईल. कारण हा सेल्फी धनंजयसाठी महत्वाचा आहे. 34 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू इथे परत एकदा धनंजयचा निर्धाव निर्धाव निर्धाव. आरडी वॉरियर्स मोठ्या ताकदीने आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. जसजशा विकेट गेल्या आरडी वॉरियर्सचा जोश वाढत गेला आणि आता मात्र योगेश चव्हाण यांच्या चेहऱ्यावरती देखील आनंद असेल. संघाचे संघ मालक आहेत आरडी वॉरियर्स. आज मात्र फुल फॉर्म मध्ये मैदानामध्ये लढताना आपण पाहतोय. 10 चेंडू 37 धावांची गरज. हा चेंडू मात्र हवेत खेळलाय. पाहूया झेल टिपला जाणार का? यस झेल टिपला. 6वा फलंदाज बाद. नऊ चेंडू 37 धावांची गरज. इतिहासाची पुनरावृत्ती समोर आली आहे. मागच्या वर्षी सेमीफायनलचा सामना आरडी वॉरियर्स आणि अमरदादा खेडेकर या दोन टीम मध्ये झाला होता का? नाही, पण दोन्ही टीम सेमीफायनलला होत्या आणि त्यावेळेस आरडी वॉरियर फायनलला पोहोचली होती. यस मॅच इथे मात्र आता दुविधेमध्ये फसली आहे. 9 चेंडू 37 धावांची गरज. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलाय ओमकार डॉन, ज्याने मात्र 2 चेंडूला 2 षटकार हवे होते ना, त्या दिवशी सामना जिंकून दिला होता. तोच डॉन आता मैदानामध्ये. पण धनंजयचा हा चेंडू मात्र डॉट बॉल. सलग 4 चेंडू धनंजयने निर्धाव टाकलेत. विकेट डॉट विकेट डॉट. चेंडू हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल आणि त्याचबरोबर ओमकारचा संपला खेळ. शॉट या बघाई मजा. विषय तिथं जंक्शनचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेट. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. असं वाटते अहमददादा खेळकर स्पोर्ट फाउंडेशनने पत्त्याचा बंगला बांधला होता. एक पत्ता खेचला आणि तो बंगला कोसळायला सुरुवात झाली. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होत आहेत. तुम्ही अगदी धनंजयचं हे स्कोर कार्ड पाहिलं ना, विकेट डॉट विकेट डॉट विकेट डॉट. अशा जवळपास 5 चेंडू निर्धाव टाकलेत. 1 चेंडू निर्धाव टाकला तर हे षटक निर्धाव. 500 रुपयाचं पारितोषिक योगीदारांकडनं असेल. आणि घ्या हा चेंडू देखील डॉट बॉल. क्या बात आहे. फायनल डे मध्ये धनंजयचं निर्धाव षटक. धनंजयची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी धनंजय. निर्धाव षटक प्लस 3 विकेट. गोल्डन ओव्हर असेल हे धनंजयचं. मागच्या वर्षीचा उत्कृष्ट गोलंदाजचा किताब धनंजयच्या नावावर होता आणि धनंजयने या ओव्हर मध्ये देखील 3 विकेट घेत 1 धाव खर्च केली नाही. 6 चेंडू 37 धावांची गरज. सन्माननीय जुबेर भाई यांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. एल्डोरेडोची एक मोठी टुर्नामेंट ज्यांच्या माध्यमातून आयोजन केले जाते. जुबेर भाई यांचं शुभागमन, सहर्ष स्वागत. आणि झेल टिपला एका हातामध्ये. एका हातामध्ये झेल टिपलाय. तोही आमच्या मित्रांनी जो झेल टिपला चिरंजीवाला सोबत घेऊन झेल टिपलाय. क्या बात आहे. 500 रुपयाचं पारितोषिक. आयोजकांना विनंती, त्यांचं नाव घ्या. 500 रुपयाचं पारितोषिक. तेजराज देशमुख गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सेमीफायनल मध्ये दाखल व्हायचंय. 2 चेंडू मात्र शिल्लक. 2 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज.
31 धावांची गरज असताना इथे मात्र हा चेंडू एका धावेने पुढे सरकेल. मॅच इथे रंगतदार होतीये. शेवटचा एक चेंडू आणि सेमीफायनल मध्ये जवळपास आरडी वॉरियर्सने पदार्पण केलंय आणि याच बरोबर हा चेंडू जातोय का पाहूया सीमारेषेच्या बाहेर आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. आरडी वॉरियर पोहोचतात सेमीफायनल मध्ये. चला दोन्ही ज्यांनी एक एक आता जेल टिपले ते आपण व्यासपीठावर द्यायचंय. 500 रुपयाचं पारितोषिक आता ज्यांनी जेल टिपला त्यांच्यासाठी देखील असेल आणि आधी मिसाळ या खेळाडू देखील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे लगेच.